12 आहेत त्या 12 शिवलिंगाची त्या 12 ज्योतिर्लिंगाची माहिती आपण या ठिकाणी श्रवण करतोय। ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये तो अग्निस्तंभ प्रगट झाला म्हणून भगवान शिवाच्या लिंगाची महिमा आहे, लिंगाचं पूजन आहे। सोरटी सोमनाथ जे आहे त्या लिंगाचा असणारा महिमा आपण काल श्रवण केला। मल्लिकार्जुन नावाचं एक ज्योतिर्लिंग आहे, त्या लिंगाचा महिमा श्रवण केला। महाकालेश्वर जो कालांचा काल आहे, त्या महाकालेश्वरचा सुद्धा महिमा आपण श्रवण केला। कसं ते लिंग स्थापित झालं ते आपण पाहिलं। कालाचा काल हा महाकालेश्वर आहे म्हणून म्हणतात महाकाल काले दिगंबर निराले, महाकाल काले दिगंबर निराले, अनुपम सदा सत्य दिव्यम मनोप्रेम रूपम नमो विश्वरूपम नमो 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 महाकाल काले। असा कालाचा काल असणारा महाकाल मी अगोदरच सांगितलं, पूजा नंतर करा, तुम्ही आले की पूजेला येतात।
बायांचं लक्ष तुमच्याकडे जातं, बाकी काही नाही. आणि 5वं जे लिंग आहे केदारेश्वर, त्या केदारेश्वर लिंगाची माहिती आपण आता या ठिकाणी श्रवण करणार आहोत. हा जो केदारेश्वर भगवंत आहे तो हिमालयामध्ये वास्तव्य करतोय. आणि हे जे केदारेश्वर आहे भरतखंडाचे स्वामी आहे, आदिनाथ आहे. हे 2 ठिकाणी पाहिलं जातं, एक म्हणजे केदारनाथ आणि एक म्हणजे पशुपतीनाथ. अर्ध लिंग हे आहे. दोन्ही लिंगाची यात्रा केल्याच्या नंतर एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. हा केदारनाथ जो आहे तो कसा प्रगट झाला? जे नरनारायण आहेत ते त्या हिमालयामध्ये वास्तव्य करत होते. आणि वास्तव्य करत असताना हे नरनारायण तिथं भगवान शिवाची आराधना करतात, भगवान शिवाची तपश्चर्या करतात, भजन करतात. आणि अनेक दिवस नरनारायणाने भगवान शिवाची तपश्चर्या केल्यामुळे भगवान शिव जे आहेत ते त्यांच्या समोर त्यांना दर्शन देण्याकरता प्रगट झालेत. नरनारायणाला दर्शन दिलंय आणि अत्यंत प्रसन्न त्या नरनारायणावरती आहेत आणि ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये तिथं प्रगट झालेत. पार्थिव लिंगामध्ये तुम्ही नित्य वास या ठिकाणी करावा. जे भक्त येतील त्या भक्ताचं दुःख हरण करून त्यांना पुण्याची प्राप्ती करून तुम्ही द्या. तुम्ही या पार्थिव लिंगामध्ये सदैव वास करा असं नरनारायण त्या भगवान शिवाला म्हटले. म्हणून भगवान शिव त्या हिमालयामध्ये सुंदर असणारा बर्फाळ प्रदेश, त्या बर्फाळ प्रदेशामध्ये सुंदर असं केदारेश्वर किंवा केदारनाथ आपण ज्याला म्हणतो. चारीधाम यात्रा करत असताना हा केदारनाथ बहुतेक बऱ्याच जणांनी पाहिला असेल. हा असणारा केदारनाथ प्रत्येकाचं असणारं पाप हरण करून पुण्याची प्राप्ती त्याला करून देतो. कालांतराने काय झालं, पांडव तिथं गेले आणि पांडव तिथं गेल्याच्या नंतर जो भीम आहे ना त्याला अहंकार अभिमान झालेला होता. आणि भगवंताला अहंकार अभिमान बिलकुल चालत नाही, जमत नाही भगवंताला अहंकार अभिमान. तुम्ही किती भक्ती करताय पण अहंकार अभिमान जर असेल तर भगवंत लवकर प्रसन्न होत नाही. एक जण देवाकडे गेला, देवाला म्हणला, देवा काय देऊ मी तुला? देव म्हणले, काय देणार आहेस तू मला? आता ह्या सगळ्या चराचरावरती सगळीकडे सत्ता कोणाची बरं? मी काय बोलते ते कळते ना? कोणाची आहे? सगळ्या वस्तूची निर्मिती कुणी केली? भगवंताने केली. आपण देऊन देऊन काय देणार आहेत? झाडाला आले रामफळ ते आपण तोडून आणतो. रामफळ का आपण बनवलं का? कुणी बनवलं? काय आणणारे आपण? चिक्कू आपण बनवले का? काय आणणारे आपण? पैसे जास्तीत जास्त. ते पैसे सुद्धा भगवान परमात्म्याचीच पत्नी लक्ष्मी, त्याचीच सत्ता आहे त्याच्यावरती. आपलं काय? तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. सगळं त्याचंच तर आहे ना, सगळं त्याचंच आहे. पण तरी सुद्धा काही काही लोक आम्ही काय काय दिलं, आम्ही काय काय केलं, आम्ही मोठी पंगत दिली. देतात एकदाच पण सांगतात 12 महिने. मी असं असं केलं, मी चहा दिला म्हणे सगळ्या कथेला आलेल्या लोकांना. आणि दिलेलं माणसाने सांगितल्याने कमी होतं. पुण्य असेल किंवा पाप असेल, मग पापाची चर्चा करावी. माझ्या हातून आज असं झालं, मी आज असं असं पाप केलं. पण पापाची चर्चा कुणी करत नाही, झालेलं पाप कुणी सांगत नाही. एवढी भक्ती केली संतांनी पण मी असं असं एवढं एवढं केलं कुठंच सांगितलं नाही. उलट एवढे जगद्गुरु तुकोबाराय असताना महाराज म्हटले की मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगो काही, आता मज पायी ठाव देई विठ्ठल देवा. मी अवगुणी आहे, मी अन्यायी आहे आणि किती सांगावं देवा, वाईट आहे मी. पण देवा जसा आहे ना तसा मी तुझा आहे आणि मी जसा आहे ना तसा माझा स्वीकार तू केलाच पाहिजे. देवा तू जशा परिस्थितीमध्ये मला ठेवशील ना तशा परिस्थितीमध्ये मी राहील,
पण तू माझा स्वीकार कर. तू दुःखात जरी ठेवलं ना तरी तुझ्या दुःखाला कोटी कोटी धन्यवाद आहेत, आणि तू सुखात जरी ठेवलं ना तरी तुझ्या सुखाला कोटी कोटी धन्यवाद आहेत. वर्णन करतात पहा. तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. तू जो भी देना चाहे रे मेरे सरकार, तू जो भी देना चाहे
देवा तू जसं ठेवशील ना त्या परिस्थितीमध्ये आम्ही आनंदी राहू. पण आपलं तसं आहे का हो? देव जसं ठेवील तसं आपण राहतो का? नाही राहत. दुःख जर झालं तर माणूस इतकी तळतळ करतो, इतकं तळतळ करतो. काही काही लोक होतं देवाला शिव्या देतात. आणि सुख झालं तर फार हरखून जातात, हरळून जातात. पण संत ज्या परिस्थितीमध्ये ठेवलंय ना देवाने त्याच परिस्थितीमध्ये राहतात. श्री संत जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी कशी होती? कर्कशा होती. महाराज स्वतः सांगतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा. माझी पत्नी बरं झाली, कर्कश मला भेटली. गोडगोड गोडगोड बोलणारी भेटली असती तर मला घराच्या बाहेर राहावं वाटलं नसतं. तिच्यामध्ये कदाचित मी अडकून गेलो असतो. आता जगद्गुरु तुकोबारायांची बायको कर्कश आहे का? सगळ्यांच्याच बायका कर्कश आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं आणि आपण सांगत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची, कशाला सांगायचं उगा? एवढंच नव्हे, महाराजांची बायको गेली तरी महाराज म्हटले बरे झाले देवा. दुष्काळात काय झाली? पिढा गेली, काही ताण नाही म्हणे. ज्या परिस्थितीत ठेवलंय त्याच्यात भगवंताचे आभार मानतात. एकनाथ महाराजांची पत्नी चांगली मिळाली त्यांना परमार्थ करण्याकरता. आणि ज्या घरामध्ये दोघेही नवरा बायको परमार्थिक आहेत ना त्या घरामध्ये स्वर्गासारखा आनंद असतो. कुठं बायकोला आवड असते तर नवऱ्याला नसते, कधी नवऱ्याला असते तर बायकोला नसते, कुठं दोघालाही नसते कुठं दोघाला असते. आणि एकनाथ महाराजांच्या घरी दोघालाही आवड. काय सांगावं एकनाथ महाराजांच्या सुखाचं वर्णन. उत्तम प्रपंच आणि उत्तम परमार्थ. प्रपंचामध्ये सुद्धा कशाची कमी नाही आणि परमार्थामध्ये सुद्धा कशाची कमी नाही. ज्या घरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे. 36 वर्ष काम केले देवाने एकनाथ महाराजांच्या घरी. 12 वर्ष कीर्तनामध्ये ध्रुपद धरण्याचं काम केलं, 12 वर्ष चंदन वगळण्याचं काम केलं आणि 12 वर्ष कावडीने पाणी वाहण्याचं काम केलं. 3 तप काम देवाने ते असणारे एकनाथ महाराजांच्या घरी केलं. आता विशेष महिमा पहा ना. ज्याला चंदन लावायचंय तोच चंदन उघडून देण्याकरता. आलं का लक्षात? ज्याला चंदन लावायचंय तोच चंदन उघडून देण्याकरता. 36 वर्ष काम ज्या घरी देवाने केलंय तो प्रपंच म्हणजे सोपी गोष्ट आहे का? इतकी चांगली पत्नी. संसारामध्ये सुख तेव्हा आहे ज्या वेळेस चांगलं बोलणारी बायको आणि आज्ञाकारी पुत्र घरामध्ये असतील, त्यावेळेस संसारात सुख. आणि चांगली पत्नी भेटली म्हणून एकनाथ महाराज देवाचे आभार मानतात. देवा बरं झालं बायको चांगली भेटली, परमार्था करता तिचं सहयोग मला जास्तीत जास्त असतं. नाही तर आपला नवरा म्हणला सप्त्याला 2000 द्यायचे, ती म्हणती कशाला 2000 देतात, 500 द्या, 1500 मला साडीला द्या. असा आपला परमार्थ. दोघे जण देवपूजा करत होते पण खर्च कसलाच झाला नाही पाहिजे. एकदम चिकट. आणि दोघेही चिकट असल्यावर त्या प्रपंचाला काय जोड? एका हाताने दिवा लावला तर एका हाताने लगेच विझवायचा. का? तेल जास्त लागू नये म्हणून. आणि असंच सकाळी एके दिवशी पूजा केली, दिवा लावला, गावाला जायचं होतं, अर्ध तिकीट असून सुद्धा चिकट होता. 5 किलोमीटर जायचंय. काय झालं? चालत गेलो तरी ठीक आहे म्हणून सकाळी पूजा करून घाईघाईत निघाला. पण झालं असं, पूजा झाली पण दिवा विझवण्याचा विसरला. आणि दिवा विझवायचा विसरल्याच्या नंतर 3 किलोमीटर गेला. चालत 3 किलोमीटर गेल्याच्या नंतर त्याला आठवण आली दिवा विझवायचा राहिला. पळतच रिटर्न वापस निघाला. पळत 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 आला. घरी आल्याच्या नंतर धापा टाकत, अगं ए बाळ्याची माय, अगं ए बाळ्याची माय, दिवा दिवा विझवला का? ती म्हणली काय तुम्ही? तुमचीच बायको ना मी.
2 पावलं तुम्ही पुढे गेलात की दिवा विजवला, पण काय गरज होती तुम्हाला 3 किलोमीटर वापस यायची? कालच बूट आणलाय तुम्ही, किती वगळला असेल? ती म्हणली टेन्शन घेऊ नको, मी पण तुझाच नवरा, बघ बूट बघलात. पायातला बूट काढलाय, कुठं धरलाय बघलात आणि पळू लागला. आता बूट वगळल्याच्या नंतर घेता येईल, पण पाय वगळल्याच्या नंतर घेता येतील का? आणता येतील का? पण किती कंजूस वृत्तीचा माणूस, किती चिकट माणूस. एकनाथ महाराज आभार मानतात चांगली पत्नी भेटली म्हणून. भांडकुदळ पत्नी भेटली म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाचे आभार मानतात. आणि एक संत आहेत नरसिंह मेहता, त्यांची बायको मेली, ते देवाचे आभार मानतात. बरं झालं पिढा गेली, भजन करायला मोकळा झालो. आणि आपले म्हातारे काठी टेकीत दुसरी बघायला जातात. भेटली तर भेटली. मग तीनही संत वेगवेगळ्या परिस्थितीत आहेत, पण तरी देवाचे आभार मानतात. फक्त भजन करायला वेळ कसा भेटेल याची वाट पाहतात. काय देऊ शकतो आपण देवाला? काही देऊ शकत नाही, सगळं त्याचंच आहे. देव म्हणला अरे सगळं माझंच आहे, मीच बनवलंय, काही देऊ नको मला. एक काम कर, तुझ्याकडे जो अहंकार अभिमान आहे ना तो मला देऊन टाक. तो मी नाही बनवला, तो स्वतः तू बनवला. अहंकार अभिमान देवाला देऊन टाका. आणि जो भीम आहे, आपण केदारनाथाचं महात्म्य पाहतो. जो भीम आहे त्या पांडवामधला, त्याला बलाचा अभिमान झालाय. आणि अभिमान झाला कारणाने ते अभिमान पाहिला आणि भगवान शंकर महिषाचं रूप घेऊन आले. महिष माहिती आहे ना? महिष म्हणजे काय? हा, महिष, हा, रेडा. रेडा माहिती ना? रेडा. एकदा मी असंच म्हणलं माहिती का रेडा? ती म्हणली हो. म्हणलं कुठं आहे? ती म्हणली घरीच आहे. ती तिच्या नवऱ्याला रेडा म्हणत होती, मला काय माहिती. ले हसल्या म्हणजे तुम्ही म्हणतात वाटते. आणि त्या महिषाचं रूप घेऊन भगवान भोलेनाथ आले. आणि भगवान भोलेनाथ आल्याच्या नंतर भीमासोबत युद्ध करू लागले. युद्ध करत असताना दोघांचं घनघोर युद्ध सुरू आहे. पण नंतर भीमाला कळालं की हे साक्षात केदारनाथ आहे. आणि भीमदादाने काय केलं, ते असणारा जो महिष आहे ते भगवान शंकर महिषाच्या रूपामध्ये असणारे भगवान भोलेनाथ पळू लागले. आणि पळत असताना त्या महिषाचं शेपूट आपल्या हातात धरले. कुणी? भीमदादाने. आणि त्या महिषाचं शेपूट हातात पकडलंय. आणि हातामध्ये पकडल्याच्या नंतर त्या महिषाने आपले शिंग जमिनीमध्ये खुपसलेत. आणि तसंच त्या ठिकाणी ते पुढं पळू लागलं. भीमदादाने जोराने त्या ठिकाणी त्या महिषाची शेपटी जी आहे ती ओढली. ओढल्याच्या नंतर ते शेपूट एकीकडे भीमाच्या हातात आलं. आणि ते जे मस्तक आहे ना, ते मस्तक लांब उडून पडलेले. आणि ते मस्तक दूर जाऊन पडलं. आणि ते मस्तक जिथं पडलं ना ते नेपाळमध्ये जाऊन पडलं. आणि तिथेच त्याचं मुख प्रगट झालं. आणि त्या ठिकाणी जे लिंग प्रगट झालं ना त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात? पशुपतीनाथ म्हणतात. पशुपतीनाथ भगवान की. तो नेपाळमध्ये असणारं पशुपतीनाथ आणि केदारनाथ, केदारेश्वर भगवान की. हे दोन्ही अर्धे अर्धे लिंग आहे. जो कोणी या लिंगाचं दर्शन घेईल त्याचं मनोरथ पूर्ण होईल, पापापासून त्याची मुक्ती होईल, असं या ठिकाणी सांगितलं. गत्वा तत्र प्रीतिर्युक्तः केदारेशं प्रपूज्य च तत्र मुदकं पीत्वा पुनर्जन्म न विंदती. मोक्ष मिळतो. आणि जो कोणी केदारेश्वरच्या दर्शनाला जातो पण मध्येच जात असताना मार्गामध्ये त्याचा मृत्यू होतो तर प्रत्यक्ष मुक्ती त्याला प्राप्त होते. आणि जो कोणी तिथलं जल पितो ना त्याला पुनर्जन्म मिळत नाही, असा केदारेश्वरचा असणारा महिमा. पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ज्याचं नाव आहे भीमशंकर, त्या भीमशंकराचा महिमा सांगितला जातो. सुदक्षिण नावाचा राजा आहे. तो कामरूप नावाच्या देशामध्ये वास करतो. सतत शिवलिंगाची
निर्मिती करून त्या शिवलिंगाचं पूजन करणं हा त्या ठिकाणी त्याचा नियम आहे. बऱ्याच काळापर्यंत त्याने तपश्चर्या केली, शिवाचं ध्यान केलं, पण त्या प्रांतामध्ये एक भीम नावाचा दैत्य, महान बलाढ्य शक्तिशाली, ज्याचं नाव आहे भीम. तो भीम नावाचा दैत्य जन्माला आलाय आणि भीम जो आहे तो सुदक्षण नावाच्या राजाला त्रास देऊ लागला. आणि स्वतः भगवंत त्रास सहन करेल, पण आपल्या भक्ताला जर कोणी त्रास देत असेल तर ते भगवंताला सहन होत, ते भगवंत सहन करत नाही. आणि त्या भक्तावर आलेलं संकट निवारण करण्यासाठी भगवान परमात्मा तात्काळ तिथे प्रगट होतो. तो त्रास सहन करतो, पण आपल्या भक्ताला काही होऊ देत नाही. संत सखूसाठी देव सखू झाला, ही कथा तर आपण ऐकलेली असेल. त्या सखूसाठी स्वतः देव सखू झालाय आणि तिथे जाऊन तिच्या सासरी जाऊन स्वतः नांदतोय, सासू सासऱ्यांचा जाच सहन करतोय, नवऱ्याचा जाच सहन करतोय. चोखोबा राय वारीला गेलेत आणि चोखोबा रायांच्या पत्नीचं बाळांतपण करण्यासाठी बहिणीला सांगायचा निरोप चोखोबा राय विसरले, तर चोखोबा रायाची बहीण बनून कोण आलं? देव आला. आणि बाळांतपण हे अतिशय खालच्या दर्जाचं असणारं काम ते फक्त आईच करते, सासू सुद्धा करत नाही. पण देव पहाणा त्या देवाचा महिमा. चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडादार हाका मारली. तो देव स्वतः चोखोबाची बहीण बनून आला आणि चोखोबाच्या पत्नीचं बाळांतपण केलं. भक्ताला झालेला त्रास त्या देवाला सहन होत नाही. अकबर आणि बिरबल दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. म्हणजे ज्या वेळेस भक्तावर संकट येतं त्या वेळेस तुमचा एवढा मोठा असणारा देव स्वतः काय येतो? काय गरज आहे म्हणे त्याला यायची? इतके मोठे सेवक आहेत, नोकर आहेत, चाकर आहेत, स्वतःच्या नोकर चाकराला पाठवायचं, तो देवच काय येतो? चतुर असणारा बिरबल तो म्हणला, मी सांगतो देवच काय येतो, त्याचं कारण आहे राजा. आणि बिरबलाने काय केलं? अकबराचा असणारा एक मुलगा हुबेहूब तसा पुतळा बनायला लावलाय आणि लाकडाचा तसाच हुबेहूब पुतळा बनवलाय. आणि पुतळा बनवल्याच्या नंतर राणी आणि तो राजकुमार एका असणाऱ्या नावेमध्ये बसून विहार करताय नदीमध्ये. आणि अकबर आणि बिरबल दोघे एका नावेमध्ये विहार करताय. बिरबलाने सांगून ठेवलं होतं, नाव नदीच्या मध्यभागी गेली की तो जो राजकुमाराचा पुतळा आहे तो पाण्यामध्ये काय करायचा? फेकून द्यायचा. आणि नाव मधोमध गेली, सांगितल्याप्रमाणे ते सेवकाने त्या पाण्यामध्ये राजकुमाराचा पुतळा फेकून दिला. फेकून दिल्याबरोबर हे पाहिलं कुणी? अकबराने पाहिलं की माझा मुलगा नदीत पडलाय. एवढं पाहिल्याच्या नंतर तात्काळ त्या असणाऱ्या नावेमधून स्वतः उडी मारली आणि स्वतः उडी मारून पोहत ज्या ठिकाणी मुलगा गटकाळ्या खात होता तिथे जाऊन त्या मुलाला वाचवलं. आणि बिरबल म्हणला, अकबर राजे, कळालं का तुम्हाला? आता तुमचा मुलगा पाण्यामध्ये बुडतोय हे तुम्हाला कळालं, मग इतके सेवक होते, इतके नोकर चाकर होते, का सांगितलं नाही जा पटकन माझ्या पोराला वाचवा? का सांगितलं नाही? तेवढा सांगायला सुद्धा तुम्हाला धीर राहावला नाही, तेवढं सांगायला सुद्धा तुम्हाला वेळ भेटला नाही. माझा मुलगा बुडतोय, तो मरेल, तो संकटात आहे, ही भावना तुमच्या मनात आली, तात्काळ तुम्ही उडी मारली. तसं आमच्या देवाला सुद्धा आपले लेकरं संकटात आहेत, संकटात गटकाळ्या खातात, हे सहन होत नाही. म्हणून आमचा देव काय करतो? नोकर चाकराला पाठवत नाही, स्वतः त्या क्षणी प्रत्यक्ष लगेच प्रगट होतो. कारण प्रत्येक भक्ताला आपल्या लेकरापेक्षाही आणि आपल्या स्वतःपेक्षाही जीव तो देव लावतो. पहा, मागे पुढे उभा राही संभाळीत. त्या भक्तासोबत सावलीसारखा देव उभा असतो. आणि या सुदक्षण नावाच्या राजाला तो भीम नावाचा दैत्य त्रास देऊ लागला. हे भगवान भोलेनाथाला कळालं. आणि कळाल्याच्या नंतर एके दिवशीचा प्रसंग आहे. सुदक्षण त्या भगवान शिवाची ज्योतिर्लिंगाची पूजा करतोय
आणि तो सुदक्षिण पूजा करत असताना त्याला मारण्याकरता भीम आलाय आणि अस्त्र शस्त्र घेऊन भीम आलाय. आता तो असणारा भीम नावाचा दैत्य त्या सुदक्षिणाला मारायला धावणार. तेवढ्यामध्ये त्या लिंगातून प्रत्यक्ष प्रगट झालेत भगवान शंकर आणि भगवान शंकर आणि भीम नावाचा दैत्य यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. पहिल्यांदा भीमाने तलवार भगवान परमात्म्यावरती मारलेली आहे. भगवान परमात्म्याला तलवारीने तो युद्ध करू लागला. भगवान परमात्म्याने त्याची तलवार ओढून लावलेली. पुन्हा तो भीम त्याच्याही हातामध्ये त्रिशूळ वैष्णवीकडले मोठे उमापती भगवान महादेव की जय. त्या त्रिशूळाचे 100 तुकडे भगवान शिवाने केलेत आणि नंतर पुन्हा प्रखर शक्तिशाली असणारं त्रिशूळ त्या भीमावरती भगवान परमात्म्याने सोडले आणि तो भीम नावाचा दैत्य त्या ठिकाणी गतप्राण झाला. तो गतप्राण झाल्याच्या नंतर हे असणारं सगळं दृश्य त्या सुदक्षिणाने पाहिलं होतं आणि प्रगट झालेले भगवान शंकर त्या भगवान शिवशंकरांना सुदक्षिण नावाचा राजा हात जोडून स्तुती करू लागला आणि स्तुती करून भगवान शिवाकडे याचना केली, देवा एकच काम करा, या भीम नावाच्या दैत्याला मारण्यासाठी तुम्ही प्रगट झालात ना, मला वाचवण्यासाठी प्रगट झालात. आता तुम्ही इथेच याच शिवलिंगामध्ये नित्य वास करा. तुमच्याकडे जे दुःखित जीव येतील ना त्या भक्तांचं दुःख तुम्ही हरण करा. तुमच्या दर्शनाने भक्ताची कार्य सिद्ध होतील. जे जे काम त्यांना करायचंय ते त्यांचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा आशीर्वाद येणाऱ्या भक्ताला तुम्ही द्या. तथास्तु भगवान भोलेनाथ म्हटले आणि तिथेच वास्तव्य करू लागले. म्हणून ते एक ज्योतिर्लिंग तयार झालं ज्याचं नाव आहे भीमशंकर. भीमशंकर भगवान की जय. श्री शिव महापुराण की जय. सुंदर असणारी मोक्षपुरी मुक्तिपुरी ज्याला म्हटलं जातं ती विश्वेश्वराची नगरी, जिथे काशी विश्वनाथ म्हणून भगवान भोलेनाथ वास करतात, ती असणारी काशी नगरी. त्रिशूळावरती ती काशीपुरी आहे. इथे भगवान रुद्र प्रत्यक्ष स्वतः प्रगट झालेत. कुणी त्यांना प्रगट केलं नाही, स्वतः प्रगट झालेत. स्वतः अवतार धारण भगवान भोलेनाथाने केलाय आणि भगवान भोलेनाथ या असणाऱ्या काशी विश्वेश्वरामध्ये येऊन वास करत आहे. सुंदर असणारी ही काशीपुरी कोणी कोणी पाहिली बरं? काशी केली का? काशी कुणी कुणी केली? वर बोट करा. हा, इतक्या जणांनी मांजर मारली म्हणून काशी केली. असं म्हणतात मांजर मारल्यावर काशी करावं लागते. लोक मांजर नाही मारीत पण कुत्रे मारतात. बऱ्याच जणांना कुत्रे मारायची काय असते सवय असते. उगाच वाटत जातात त्या कुत्र्याचं आणि त्या कुत्र्याने कुई 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 केलं यांना काय होतं? आनंद वाटतो. पण काशीत येण्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे. त्या दिवशी चालता चालता मी सांगितलं काशी ही मुक्तिभूमी आहे. पण काशी नुसतं पाहिल्याने माणसाला मुक्ती भेटत नाही. काशीमध्ये मरावं लागतं. काशीमध्ये मरावं लागतं. काशीत मरण येणं सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी शिव महापुराणामध्ये सांगितलं काशीत मरण येण्यासाठी मागच्या जन्मी ज्याने काशीचं दर्शन घेतले, मागच्या जन्मी ज्याने काशीचं दर्शन घेतले त्याला या जन्मी काशीत मरण येतं. मग आता मागच्या जन्मी आपण घेतलं का नाही ते आपल्याला माहिती नाही. पण या जन्मी जरी काशीचं दर्शन घेतलं तर पुढच्या जन्मी आपल्याला कशात मरण येईल? काशीत मरण येईल. आणि काशीत मरण आलं म्हणजे आपली मुक्ती झाली म्हणून समजा. सुंदर असणारी काशी.
सुंदर असणारे घाट आहेत तिथं, सुंदर खळखळ 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 सुंदर असणारी गंगा नदी त्या काशीमध्ये वास करते, नित्य त्या ठिकाणी वास करते आणि सुंदर खळखळ खळखळ अनेक भक्ताचं पाप आपल्यामध्ये घेऊन ती वाहत राहते. इतका सुंदर गंगेचा धवल प्रवाह आहे. काशी जर पाहिली ना परत रोहितळला यावं वाटणार नाही. फक्त बाळाच्या बापात जीव अडकू देऊ नका. इतके सुंदर घाट आहे आणि ते सगळे घाट पाहायचे असतील तर आपल्याला नावेमध्ये जहाजामध्ये बसावं लागतं. जे ते गाईड आहेत ते सुंदर प्रकारे आपल्याला घाट दाखवतात आणि अनेक घाटामध्ये अनेक घाट पाहिल्याच्या नंतर राजा हरिश्चंद्र नावाचा एक घाट तिथे पाहायला भेटतो. हरिश्चंद्र राजाची कथा आपल्या सगळ्याला माहिती. स्वप्नात सगळं दान देऊन टाकलं आणि स्मशानामध्ये आलेले प्रेत जाळण्याचं काम तो राजा हरिश्चंद्र करू लागला. आजही त्या काशीमध्ये त्या राजा हरिश्चंद्र घाटावरती प्रेत जाळण्यासाठी इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असते की विचारूच नका. अशी लाईन लागलेली प्रेतांची. आसपासच्या गावामध्ये मेलेले जे लोक आहेत मरायच्या अगोदर आपल्या घरच्याकडे इच्छा व्यक्त करतात, मला मेल्यावर कुठे जाळायला न्या? राजा हरिश्चंद्र घाटावरती. आणि तिथे असे नंबर लावलेले असतात. आलेलं जे प्रेत आहे त्या प्रेताला दोघांनी धरायचं, गंगेमध्ये बुडवायचं. गंगेमध्ये बुडल्याच्या नंतर त्याला तसंच ते असणारी पेटती चिता तिथं ती कधी विझतच नाही, ती कधी विझत नाही. कारण भगवान भोलेनाथाला चिता भस्म जास्त आवडतो आणि तो असणारा चिता भस्म भगवान भोलेनाथ काय करतात, सर्वांगाला धारण करतात आणि ती चिता 24 तास पेटलेली असते. प्रेत बुडायचं गंगेत आणि ते बुडलेलं प्रेत त्या चितेवरती फेकून द्यायचं. पण ते पूर्ण भस्म होऊपर्यंत त्याची राख होऊपर्यंत थांबत नाही, कारण मागे लाईन लागलेली असते. तसंच कच्चं मच्चं घ्यायचं आणि पुन्हा गंगेत फेकून द्यायचं. असे बरेच असणारे प्रेत आपल्याला त्या गंगेमध्ये काय होता पाहायला भेटतात. आणि प्रेताचा उद्धार करण्यासाठीच त्या दिलीप, अंशुमन, भगीरथ अशा सगळ्यांनी तपश्चर्या केली आणि अनेक जणांनी तपश्चर्या करून त्या गंगा मैयाला प्रगट केलेले. सोपी गोष्ट नाही. गंगा म्हणजे साधारण गोष्ट आहे. आणि पाहतो ही गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा ही आपल्या भारताचं खरं असणारं वैभव आहे. पण एक शोकांतिका, ज्या नदीच्या खोऱ्यामध्ये आपली हिंदू संस्कृती वाढली, लहानाची मोठी झाली, ती असणारी अत्यंत महत्त्वाची असणारी अत्यंत सुंदर नदी आज आपल्या भारत देशामध्ये नाही, याची शोकांतिका आपल्याला वाटते. कोणती नदी? कोणती? सिंधू नदी. सिंधू नदी आपल्या भारत देशामध्ये राहिली नाही. ज्यावेळेस भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्याच्यामध्ये आपली सिंधू नदी आपल्यात राहिली नाही. ही त्या ठिकाणी असणारी शोकांतिका. सिंधू राहिली ती फक्त मंगलाष्टकातच. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना. पण सिंधू गेली, आपल्याला काही करता आलं नाही. गेली तर गेली सिंधू. पण अत्यंत महत्त्वाची अभिमानास्पद गोष्ट, सिंधू सारखी गंगा जर गेली असती तर हातावर हात धरून आपल्याला बसावं लागलं असतं. पण सगळ्या पाप्याला पवित्र करणारी, का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, अशी परम पवित्र गंगा मैया आपल्या भारत देशात हे आपलं असणारं परम भाग्य पहा. हिंदू म्हणून जन्माला यावं आणि एकदा तरी त्या गंगेचा निखळ प्रवाह पहावा. हिंदू म्हणून जन्माला यावं, एकदा तरी त्या गंगेचं सुंदर स्नान घडावं. हिंदू म्हणून जन्माला यावं, एकदा तरी आचमन त्या गंगेमध्ये जाऊन करावं. इतकी सुंदर असणारी गंगा मैया. म्हणतात नुसतं वाचेने गंगा गंगा जरी म्हटलं तरी सगळं दोष निघून जातात, अशी असणारी ही गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा.
वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. एवढी ताकद त्या गंगा मैयाची आहे. आणि तीच गंगा मैया काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी आहे. तीच गंगा ऋषिकेश हरिद्वार या ठिकाणी आहे. लक्ष आहे का तुमचं? म्हणून एकदा तरी काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं आणि जीवन कृतार्थ करावं. म्हटले मागच्या जन्मी जो काशीचं दर्शन घेतो त्याला या जन्मी काशीमध्ये मृत्यू प्राप्त होतो. असं बडबड केलेला जे काही थोडं थोडं आठवतंय ते सुद्धा विसरून जातं बघा. त्याच्यामुळं थोडंसं आपण काही जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. थोडं शांत बसा. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय हो. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय. हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. मागच्या जन्मी ज्यांनी काशी पाहिली त्याला काशीमध्ये मृत्यू येतो. काशीमध्ये मृत्यू येण्याकरता मागच्या जन्मी काशी पाहायला पाहिजे. जे पुण्यवान आहेत त्यांना काशीत मृत्यू येतो. नाहीतर काही काही लोक आयुष्यभर काशीत राहतात. काही काही लोक आयुष्यभर काशीत राहतात पण काही कामाच्या निमित्त बाहेर येतात आणि तेवढ्यामध्ये त्यांना मृत्यू येतो. तिथे नित्यवास करणारे सुद्धा. म्हणून प्रत्येकाने
भगवान शिवाकडे हात जोडून विनंती केली पाहिजे, हे देवा एवढंच काम कर, मी आयुष्यभर तुझं नामस्मरण करील, पण शेवटच्या वेळेस कफ वात पित्त हे आजार उद्भवतील देवा, तुझं नाव घेण्याची इच्छा असून सुद्धा तुझं नाव माझ्या मुखातून निघणार नाही देवा, एकच काम कर, शेवटच्या वेळेस तुझं नाव माझ्या मुखात आलं पाहिजे. अंतकाले तुम सामने हो, मुरली बजाते मन को लुभाते, यही गीत गाते में निज प्राण त्यागू, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा म्हणा सगळ्या मोठ्याने अजून. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. हे राम, हे कृष्ण, हे गोविंद, हे शिव, हे महादेव असं म्हणता म्हणता माणसाला मरण यावं एवढी अपेक्षा देवाकडे केली पाहिजे. कारण शास्त्राचा नियम आहे, अंत्य सामती सागती, मरणी जया जे आटवे तो तेची गती ते पावे, कोणोनी सदा स्मरावे मातेची तुवा, यम यम वापी स्मरण भाव त्यजत्यंते कलेवरम, किंवा अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. चित्त कशामध्ये गुंतलं नाही पाहिजे. पण विचार करा, आज आपलं चित्त कशा कशामध्ये गुंततंय. मी मेल्यावर माझ्या बायकोचं कसं होईल. अरे तू तिचा सांभाळ करत नाहीयेस, सांभाळणारा देव आहे, तो पाहून घेईल काय करायचं ते. आजकाल लोकांचं इतकं प्रेम कुत्र्यावर आहे, विचारूच नका. मरताना माझ्या कुत्र्याचं कसं होईल. दुसरा जन्म त्यांना कशाचा भेटेल, कुत्र्याचा. आणि नुसती हाड 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 हाड, किती अवघड आहे. डोंगरे महाराज म्हणतात, जे जे कुत्रे पाळतात त्यांना दुसरा जन्म कुत्र्याचाच भेटणार आहे, संशयच नाही त्याच्यात काय. देवाचं नाव मुखात यायला पुण्य लागतं. आणि महाराज म्हणले, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिवस गोड म्हणजे काय. लाखो लोक अंत्ययात्रेला असणं, किंवा आलेल्या लोकांच्या हातात पेढा देणं, किंवा मेलेल्या माणसाच्या तोंडात मुठभर साखर टाकणं म्हणजे शेवटचा दिवस गोड का. तर गोड नाम विठोबाचे, गोड नाम भगवंताचं मुखात असणं, आणि हे राम हे कृष्ण म्हणून मरण येणं, त्याला काय म्हणायचं, शेवट गोड होणं. पण घेई घेई माझे वाचे, किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, जिव्हे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे. इतकं देवाचं नाव गोड आहे, इतकं गोड आहे. आपल्याला गोड लागलं का.
हां नाही लागलं. गुलाबजामुन गोड लागतो का विठ्ठल विठ्ठल गोड लागतं? गुलाबजामुन. मग म्हणले देवाचं नाव गोड असून गोड का लागत नाही? म्हणजे त्याचं कारण असं आहे, सर्प चावल्याच्या नंतर माणसाला मिरची काय होते? गोड लागते. तसं इथं झालंय असं, प्रत्येक माणसाला विषयरूपी सर्प चावलाय. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी जाहला, अशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळे देवाचं नाव गोड लागत नाही. पण गोड भगवंताचं नाव मुखात यावं, मरण चांगल्या ठिकाणी यावं, आणि पुन्हा ह्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटका व्हावी, याच्यासाठी म्हणतात की पूर्वजन्म कृतं चेद्वे काशी दर्शनमादरता तदा काशीं च संप्राप्य लभेन मृत्यूं न चान्यता. त्याच मनुष्याला काशीमध्ये मृत्यू येतो. काश्यां यौवे मृतश्चैव तस्य जन्म पुनर्नहि. जो काशीत मरतो तस्य जन्म पुनर्नहि, त्याला पुन्हा त्या ठिकाणी जन्म मिळत नाही. म्हणून तत्मात काशीं नरम सेवेत कर्म निर्मूलन ध्रुवम. काशीचं दर्शन घेऊन माणसाने जीवन कृतार्थ करावं, असा काशी विश्वेश्वराचा महिमा सांगितला. काशी विश्वनाथ भगवान की जय. श्री शिव महापुराण की जय. महाराष्ट्रामध्ये असणारं जे त्र्यंबकेश्वर आहे, त्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची माहिती सांगितली जाते. गौतम नावाची ऋषी आहे, महान तपस्वी श्रेष्ठ ऋषी आहे. पत्नीचं नाव त्यांचं आहे अहिल्या. वास्तव्य करताय दक्षिणेकडे ब्रह्मागिरी पर्वत आहे, आणि त्या ब्रह्मागिरी पर्वतावरती जाऊन दोघे पती पत्नींनी 10,000 वर्ष तप केलंय. अगदी तपस्वी दोघांचं जीवन आहे. आणि तिथे वास्तव्य करत असताना त्या भागामध्ये झालं असं, गेल्या 100 वर्षापासून पाऊस पडलेला नाहीये. आणि गेल्या 100 वर्षापासून पाऊस पडला नाहीये. पाण्याची फार कमतरता आहे. पाण्यासाठी सगळे जीव हळहळ करताय, पाणीच नाहीये. त्यावेळेस भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. दुसऱ्यासाठी जगणारे, दुसऱ्याला दुःख झालं तर तो जीव कमी रडेल, पण संतांना जास्त दुःख होतं. असे असणारे संत, त्यांनी सगळ्याच्या कल्याणार्थ पाऊस पडावा म्हणून तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्याच्या नंतर पुन्हा वरुण देवता प्रसन्न झाली. प्रसन्न होऊन त्यांच्या समोर प्रगट झाली. आणि प्रगट झाल्याच्या नंतर काय पाहिजे तुम्हाला, असं त्या दोघे पती पत्नीला म्हणू लागले. त्यामुळे दोघेही पती पत्नी म्हटले, वरुण देवता एक काम करा, तुम्ही वर्षाव या ठिकाणी या स्थानावरती करा. गेले कित्येक दिवस झाले 100 वर्ष पाऊस पडला नाही. वरुण देवता म्हणले, या स्थानाला शाप आहे भगवान शिवाचा, या स्थानावरती पाऊस पडू शकत नाही, आणि मीही भगवान शिवाच्या पुढे जाऊ शकत नाही. पण तुम्ही माझी एवढी तपश्चर्या केली तर एक काम त्या ठिकाणी मी करू शकतो. तुम्ही एक कुंड तयार करा, त्या कुंडामध्ये मी नित्यवास करू शकतो, आणि त्या कुंडामध्ये नित्यवास करून तुम्ही किती पाणी बाहेर काढलं तरी ते कुंड कधी आटणार नाही, असा माझा काही आशीर्वाद आहे. म्हणून तसा आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्या दोघे पती पत्नीने एक कुंड तयार केला. आणि त्या कुंड तयार केल्यामुळे सगळ्यांचं जे पाणी आहे, पाणी सगळ्यांना भेटत नव्हतं, ती पाण्याची तुटकळा कमी झाली. दोघे तपस्वी जीवन जगतात. आणि तपस्वी जीवन जगत असताना जे ऋषीमुनी इथं पाणी नाही म्हणून हे स्थान सोडून गेले होते ना, ते कुंड तयार झालाय असं कळाल्याच्या नंतर गेलेले सगळे ऋषी आपल्या पत्न्यांना घेऊन पुन्हा त्या स्थानावरती येऊन भजन करू लागले. सगळ्या जणी पाणी नेण्याकरता तिथं येऊ लागल्या. आणि पाणी नेण्याकरता येत असताना, जाऊ का घरी मी आता, 7 दिवस झाले इकडं लक्ष द्या इकडं लक्ष द्या म्हणून मला कंटाळा आला.
आता शेवटच्या दिवशी कशाला नाराज करायचं उगं त्यांना. आपोआपल्या लेकराला थोडं जवळ घेऊन बसा, कारण काय होतं त्यांच्यामुळे विक्षेप होतो. आता बस, आता शांत बसा. उमापती भगवान महादेव की जय. श्री शिव महापुराण की जय. गेलेले जे ऋषी आहेत ते परत त्या असणाऱ्या ब्रह्मागिरी पर्वतावरती येऊन वास्तव्य करू लागले. सगळ्या जणी पाणी न्यायला आल्या, पण पाणी न्यायला नळावर गेल्याच्या नंतर सगळ्या जणी एकत्रित आल्या तर तिथं काय केले जाते, पाण्यासाठी रांग लावली जाते आणि बारी बारीने पाणी भरलं जातं. आता त्यांचं बारी बारीने पाणी भरण्याचं काम सुरू आहे. पण तेवढ्यामध्ये जी गौतम ऋषींची पत्नी अहिल्या ती आली आणि तिला कमंडलू भरून फक्त पूजेकरता पाणी पाहिजे होतं. तिला थोडी घाई होती, ती रांगेला लागली नाही, डायरेक्ट गेली आणि त्या कुंडातून कमंडलू भरून पाणी घेऊन गेली. पण ह्या ज्या आहेत ना बाकीच्या, त्या तिला बघून कुचकुचू करायला लागल्या, बोलायला लागल्या. बघ ना, तिच्या नवऱ्यामुळे हा कुंड तयार झाला म्हणून किती तिला अभिमान अहंकार झाला. काय शायनिंगमध्ये आली, पाणी घेऊन गेली. आम्ही किती वेळ झाले बारीला लागलो, हिला काही वाटलं नाही का, अशीच येऊन गेली. आणि त्या सगळ्या जणी होत्या ना, त्यांना वाईट वाटू लागलं आणि घरी गेल्या आणि आपल्या नवऱ्याला भडकू लागल्या. आपल्या नवऱ्याला भडकू लागल्या. जे शहाणे नवरे असतात ते बायांनी काही सांगितलं तरी ऐकत, कारण त्यांना माहीत असतं यातलं 10% खरे आणि 90% हिने हिच्या मनचं जोडलं. आणि ती काय करत असती, जास्त चढून चढून काही पण सांगत असते. आणि त्या ऋषींना, त्या ऋषीपत्न्यांनी सांगितलं, ही आली बारीला लागली नाही, पाणी भरून गेली. आम्ही किती वेळचं बारीला लागलो होतो, लाईनला लागलो होतो. हिला जास्त अहंकार अभिमान झालाय, तुम्ही काहीतरी या दोघे पती पत्नीला शिक्षा द्या. आता जे बाकीचे ऋषी आहेत ना, त्या ऋषींनी काय केलं, गणपती बाप्पाची आराधना केली, तपश्चर्या केली आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतलं. आणि गणपती बाप्पाला म्हणले, असं काहीतरी करा, असं काहीतरी करा की गौतमाला त्याचा पश्चाताप झाला पाहिजे आणि गौतमाला त्याची शिक्षा भेटली पाहिजे. आता गौतम ऋषी तर पुण्यशील आहेत, धर्मात्मा आहेत, ते कधी रस्ता वाट चुकू शकत नाही हे माहिती आहे. पण तुम्हाला काहीतरी तुमच्या तपाने काहीतरी करावं लागेल. आता गणपती बाप्पाकडून असं मागणं मागून घेतलं जे कधी मागूच नाही. आणि गणपती बाप्पाने काय केलं, एका गाईचं रूप घेतलं, गोमातेचं रूप घेतलं. अशी गोमाता की जी एकदम वाळलेली आहे, जिच्यामध्ये ताकद नाही, काही नाही. आणि अशी गोमाता गौतम ऋषींच्या असणाऱ्या शेतामध्ये पिकामध्ये गेली आणि त्या पिकाला खाऊ लागली, पिकामध्ये चरू लागली. गौतम ऋषींनी पाहिलं, ही गोमाता आपल्या अन्नधान्याची नासाडी करते आणि अन्नधान्याची नासाडी करते. म्हणून गौतम ऋषींनी काय केलं, असणाऱ्या ज्या गवताच्या काड्या आहेत ना, एकदम हलक्या फुलक्या गवताच्या काड्या घेतल्या आणि त्या गवताच्या काडीने फक्त गाईला काय केला, स्पर्श केला, नुसतं ती काडी टोचली. आणि ती काडी टोचवल्याच्या नंतर झालं असं, स्वतः गणपती बाप्पा ती गाय बनून आले होते. काडी टोचता क्षणी ती गाय खाली धडाम दिशी पडली आणि मृत्युमुखी झाली, मरण पावली ती गाय. सगळीकडे चर्चा, गौतमाने गो हत्या केली, गो हत्या केली, गो हत्या केली, गो हत्येचं पाप हे भयानक भयंकर आहे. सगळीकडे चर्चा. सगळेजण ऋषीमुनी आले, बोलू लागले, वाईट बोलू लागले. अरे गौतमा, गो हत्या तुझ्या हातून घडली, तुला कळत नाही का, गो हत्येचं किती पाप आहे. काय झालं असतं, अन्नधान्याची नासाडी झाली असती, अन्नधान्य खाल्लं असतं. अरे तुमच्यासारखे महान ऋषी आणि तुमच्याकडून गो हत्या घडली. आता हे भयंकर आहे, फार अवघड आहे. पहा, आता गौतमाला फार वाईट वाटू लागलं. आता हे ब्रह्म हत्याच्या पापातून मुक्ती कशी करायची, सगळ्या ऋषींनी वाळीत टाकलं गौतमाला. गौतम ऋषी म्हणायला लागले, तुम्ही मला काहीतरी शिक्षा द्या, मी माझ्या पापाचं काय करतो, प्रायचित्त करतो. ते जे ऋषी आहेत ना, ते सगळेजण एकत्रित आले आणि तुम्ही प्रायचित्तासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगू का. पहिली गोष्ट, तुम्हाला 3 वेळेला पृथ्वीला प्रदक्षिणा घालाव्या लागतील. महिनाभर व्रत करावं लागेल.
101 वेळेस ब्रह्मागिरीला प्रदक्षिणा परिक्रमा तुम्हाला करावी लागेल. पुन्हा तुमच्या तपोबलाने, तुमच्या सामर्थ्याने, तुमच्या तेजाने तुम्हाला गंगेला पृथ्वीवर आणावं लागेल आणि गंगेला पृथ्वीवर आणून पुन्हा त्या गंगेमध्ये तुम्हाला स्नान करावं लागेल. 100 घाटातून, वेगवेगळ्या 100 घाटातून पाणी आणून तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करावा लागेल, त्या शिवलिंगाचं पूजन करावं लागेल. त्यावेळेस तुमचं हे पाप जे आहे ते निघून जाईल. इतकं कठीण प्रायचित्त सांगितलं, इतकं कठीण व्रत गौतम ऋषींना सांगितलं आणि गौतमाने ठीक आहे म्हणून त्या ठिकाणी कठोर अशी तपश्चर्या करायला सुरुवात केली. 101 वेळेस ब्रह्मागिरीची प्रदक्षिणा परिक्रमा केली. प्रदक्षिणा त्या ठिकाणी पृथ्वीच्या केल्या आणि महान असं तप केलं आणि त्या तपाने समोर भगवान शंकर प्रगट झाले. भगवान शंकर प्रगट झाल्याच्या नंतर आनंदी आनंद त्या गौतम ऋषींना वाटू लागला. गौतमाने सगळी हकीकत सांगितली आणि सगळी हकीकत सांगितल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ म्हणले, अहो गौतमा, हे सगळं तुमच्या विरोधात केलेलं कट कारस्थान. तुम्हाला गो हत्येचं पाप लागलेलं नाही. हे सगळं ऋषींनी तुमच्या विरोधात केलेलं कारस्थान आहे. पण म्हणले काही हरकत नाही, त्या ऋषीच्या असणाऱ्या कट कारस्थानामुळे माझं कल्याण झालं. तुम्ही माझ्या समोर प्रगट झालात, काय ते माझं भाग्य. पण आता ऋषींनी जसं जसं सांगितलंय तसं मला करावंच लागल. भगवान भोलेनाथा, तुम्हाला माझ्यासाठी गंगा प्रगट करावी लागेल. भगवान भोलेनाथ म्हणले काही हरकत नाही, भक्तासाठी मी काहीही करेल, पण गंगेला म्हणे प्रगट हो. पण गंगा रुसली होती भगवान भोलेनाथावर. गंगा कुठे राहते? हां, जटात राहते, लपून बसलेली आहे. कारण गौरीला जर माहीत झालं ना, हां, गौरीला जर माहीत झालं ना सवतीचं भांडण, मग भगवान भोलेनाथाने अशी जटात लपून ठेवली तिला. भगवान भोलेनाथाने तिला प्रगट हो म्हणून सांगितलं, पण ती काही प्रगट होईल. भगवान भोलेनाथाला क्रोध आला आणि भगवान भोलेनाथाने आपल्या जटा ब्रह्मागिरी पर्वतावर आपटल्या आणि आपटल्या क्षणी त्या ठिकाणी गंगा मैया प्रगट झाली. गंगा मैया की जय, गोदावरी माता की जय. तीच असणारी गंगा त्या ठिकाणी प्रगट झाली आणि अनेक भक्ताचं पापक्षालन करून घेऊ लागली. पहा, आणि ती गंगा प्रगट झाली. गौतम ऋषी गंगेला आणि भगवंताला म्हटले, तुम्ही इथं वास्तव्य करा. गंगा म्हणे, हे भगवंता, हे भोलेनाथा, तुम्ही जर इथं राहत असाल तर मी राहील, तुम्ही जर इथं राहिले नाही तर मी राहणार नाही. भगवान भोलेनाथ म्हणले, गंगे, कलियुगापर्यंत तुला इथं राहावं लागेल. गंगा म्हणली, भोलेनाथ, तुम्ही राहत असाल तर मी इथे वास्तव्य करते. मग दोघेही राहू लागले आणि ते स्थान असणारं सुंदर ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. त्र्यंबकराज या नावाने भगवान भोलेनाथ तिथे वास्तव्य करतात. अनेक असणारे भक्त आपल्या मनोकामना, आपल्या इच्छा घेऊन त्या ब्रह्मागिरी पर्वतावरती जातात आणि ब्रह्मागिरीची प्रदक्षिणा, ब्रह्मागिरीची असणारी प्रदक्षिणा परिक्रमा करतात. बऱ्याच जणांनी केली असेल, केली ना? भरपूर लोक त्या ठिकाणी करतात. आत्ता महिना दीड महिन्यापूर्वी बरेच लोक त्या ठिकाणी जातात. यात्रा उत्सव तिथं असतो आणि तिथे जाऊन ब्रह्मागिरीची परिक्रमा प्रदक्षिणा करून स्वतःचं जीवन कृतार्थ करून घेतात. पर्वत अनेक आहेत, पण 2 पर्वताच्या प्रदक्षिणेला, परिक्रमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक म्हणजे ब्रह्मागिरी पर्वत आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी असणारं गोवर्धन पर्वत. आणि पुन्हा त्या ठिकाणी जे गोवर्धन पर्वताची सुद्धा परिक्रमा प्रदक्षिणा केली जाते. मनोवांछित फल देणारी आहे. आपोआपल्या अपेक्षा, आपोआपले असणारे इच्छा घेऊन त्या गोवर्धनाची परिक्रमासुद्धा करतात. या असणाऱ्या ब्रह्मागिरीची प्रदक्षिणा बऱ्याच जणांनी केली. गोवर्धनाची परिक्रमा आपण केली नाही, पण मन आणि वाणीने सगळ्यांनी आता गोवर्धनाच्या परिक्रमेला जायचं, उठून उभं राहायचं. आणि आम्ही वृंदावन असणाऱ्या त्या गोवर्धना या स्थळी गेलो आणि तिथे जाऊन 21 किलोमीटरची असणारी गोवर्धन परिक्रमा करतो असा भाव मनामध्ये आणायचा आणि सगळ्यांनी गोवर्धनामध्ये चलायचं, उठून उभा राहा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे